पोर्श अपघात प्रकरणामध्ये आपण जे सांगितलं की आता याच्यानंतर असं करण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या विसरामध्ये अल्कोहोल टाकून आणि ते मद्याच्या नशेत होते असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आपण म्हटलं. पण त्यानंतर असे स्टेटमेंट आलेले आहेत ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ते बारमधूनच निघत होते हे निष्पन्न झाल्यामुळे ते मद्यधुंदीतच होते. ते जे 2 मृत झालेले आहेत त्यांनी मद्य घेतलं होतं कारण ते बारमधून ते बारमधून निघत होते त्यामुळे त्यांनी मद्य घेतलं होतं हे निश्चित आहे. पण त्याच वेळेला जी धडक बसली ती मागून बसल्यामुळे त्याच्यामध्ये ते मद्यधुंदीत होते किंवा नाही याचा प्रश्न नाही. चूक पूर्णतः दोष वाहन चालक. आमचं तेच म्हणणं आहे की ज्या वाहन चालक जो होता, पोर्च गाडी जो चालवत होता ज्यांनी धडक मारली त्याचे ब्लड सॅम्पल बदलवण्यात आले कारण की त्याला वाचवायचा राज्य शासनातर्फे प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर त्याला वाचवत असताना जे 2 युवक मृत्युमुखी पडले तेच कसे दारू पिऊन होते त्याच्यामुळे त्यांचा जो विसेरा काढण्यात आला त्या विसेरामध्ये अल्कोहोलचा अंश टाकून तो विसेरा कसा अल्कोहोल पॉझिटिव्ह येईल या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. ही माझी खात्रीलायक माहिती आहे जेणेकरून उद्या जर केस कोर्टामध्ये गेली तर जे मृत्युमुखी पडले तेच दारू पिऊन होते अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि हे जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी अशी घटना होईल की अशा पद्धतीनं जर होत असेल आणि जो आरोपी आहे त्याला शिक्षा न होता जर त्या 2 बिचारे वारले त्यांना जर दारू पिऊन दाखवत असेल तर अशा पद्धतीचं घडलं तर अतिशय चुकीचं होईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा विसेरा जो रिपोर्ट आहे तो बदलवण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे ही माझी खात्रीलायक माहिती आहे. तुम्ही माहिती काढून सांगा ना, सगळ्यांना माहिती आहे. असं आहे हे सर्व होतं एखादा पोलीस अधिकारी वरच्या दबावाखाली सर्वच पोलीस असं करत आहे पण जे काही वरच्या दबावाखाली येऊन विसेरा आल्यानंतर त्याच्यात जर अल्कोहोलचा टाकून तो विसेरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदेश देणारा कोण असू शकतो हे तुम्ही समजून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.